Hello students, welcome back to my channel, and in today's video we are going to learn about Introduction to Kingdom Plantae. So let's start with our video. Kingdom Plantae. तर ह्या किंगडममध्ये सगळ्या प्लांट्सबद्दल आपण शिकणार आहोत. त्यांचं क्लासिफिकेशन कसं केलं गेलं ते आपण बघणार आहोत. ओके, सो क्लासिफिकेशन बघण्याच्या आधी थोडंसं आपण प्लांट्सबद्दल त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्यांचे प्रॉपर्टीज समजून घेऊयात. सो प्लांट्स आर फाउंडेशन ऑफ लाईफ. म्हणजेच काय, या आपल्या इकोसिस्टीममध्ये किंवा आपल्या अर्थवरती जी काही लाईफ आहे त्या लाईफचं फाउंडेशन म्हणू शकतो आपण प्लांट्सना. इमॅजिन करा, विदाऊट फाउंडेशन लाईफ कशी असेल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जगू शकतील का? सो इमॅजिन करूनच आपल्याला कळतंय की प्लांट्सचं इम्पॉर्टन्स किती आहे ह्या वर्ल्डमध्ये. ओके, सो सगळ्यात पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे इसेन्शियल टू ऑल लाईफ. म्हणजेच काय, ह्या अर्थवरती जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या सगळ्यांना प्लांट्सची गरज लागते, बिकॉज प्लांट्स प्रोड्यूस ऑक्सिजन. ओके, म्हणून काय म्हटलंय, प्लांट्स फॉर्म द व्हेरी बॅकबोन ऑफ आवर प्लॅनेट्स इकोसिस्टम, सस्टेनिंग ऑल लाईफ फॉर्म्स. म्हणजे एकही असा लाईफ फॉर्म नाही आहे या अर्थवरती ज्याला एअरची गरज नाही आहे किंवा ज्याला ट्रीजची गरज नाही आहे. सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ट्रीजवरती अवलंबून आहेत आणि म्हणून त्याला काय म्हटलंय, प्लांट्स आर बॅकबोन ऑफ आवर प्लॅनेट्स इकोसिस्टम. ओके, सेकंड इज इनक्रेडिबल डायव्हर्सिटी. सो इनक्रेडिबल डायव्हर्सिटी म्हणजेच काय, तर सगळ्यात पहिलं डायव्हर्सिटीचा अर्थ काय आहे, तर विविधता म्हणजे डिफरन्सिएशन. फॉर एक्झाम्पल, प्लांट्स काय एकाच प्रकारचे नसतात ना. जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर ॲनिमल्स सुद्धा बघा वेगवेगळे असतात. जसं की कॅट्सची एक स्पीसीज येते, त्यानंतर डॉग येतो. सो तसंच प्लांट्सचं सुद्धा आहे. प्लांट्समध्ये सुद्धा व्हरायटीज ऑफ स्पीसीज असतात आणि त्याच्यामुळे त्याला काय म्हटलंय, इनक्रेडिबल डायव्हर्सिटी. अशा खूप सारे स्पीसीज आहेत ज्या डिफरंट आहेत एकमेकांपासून. ओके, आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पलेस्ट स्पीसीज जी आहे, सगळ्यात सिम्पलेस्ट स्पीसीज ज्याला आपण अल्गे म्हणतो, ज्याचं एक्झाम्पल त्यांनी दिलं अल्गे म्हणजे शेवाळ. असे खूप सिम्पल स्पीसीज आहेत. इथे एक एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला अल्गेचं. सो सिम्पलेस्ट प्लांट्स आहेत जे की पुढे एक्सटेंड होतात आणि त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग ट्रीज येतात. त्यानंतर अँजिओस्पर्म्समध्ये जे काही ट्रीज येतात ते सगळे आपण ह्या किंगडममध्ये बघणार आहोत. ओके, थर्ड इज हार्नेसिंग एनर्जी. हार्नेसिंग एनर्जी म्हणजेच काय, तर प्लांट्स यूज क्लोरोफिल टू कॅप्चर सनलाईट थ्रू फोटोसिंथसिस, कवरिंग इट इनटू व्हायटल फूड अँड एनर्जी. म्हणजेच काय, तर प्लांट्स हे सोलर एनर्जीचा, सूर्याकडून येणाऱ्या सनलाईटचा किंवा एनर्जीचा खूप छान पद्धतीने यूज करून फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमधून ते स्वतःसाठी फूड जनरेट करत असतात आणि त्या फूडपासून त्यांना एनर्जी मिळते. ओके, सो हे फोटोसिंथेसिस कुठल्या प्लांट्समध्ये होतं ते तुम्ही मला नक्की सांगा, की क्लोरोफिलवाल्या प्लांट्समध्येच होतं की विदाऊट क्लोरोफिल जे प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये सुद्धा होतं? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. ओके, नेक्स्ट इज लाईफ सायकल. लाईफ सायकलचा अर्थ आता तुम्हाला माहिती आहे, जसं की एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम जन्माला आल्यापासून त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ होते तोपर्यंत त्याचा जो प्रवास असतो त्याला आपण म्हणतो लाईफ सायकल. सो ह्या किंगडम प्लांटेमध्ये जे काही डिफरंट प्लांट्सच्या स्पीसीज आहेत त्यांचं लाईफ सायकल खूप युनिक असतं एकमेकांपासून. म्हणजे असं नाही आहे की सगळ्या ट्रीजचं लाईफ सायकल सेम आहे. फॉर एक्झाम्पल, रोज ट्री आहे आणि ॲल्गे आहे म्हणजे शेवाळ आहे, तर ह्या दोघांचीही पूर्ण लाईफ सायकल, जीवन आणि मृत्यू याच्यामधला जो त्यांचा प्रवास असतो तो फार वेगळा असतो. दॅट्स वाय कॅरेक्टरिस्टिकमध्ये त्यांच्या लाईफ सायकल हा पॉईंट दिला आहे, ज्याला आपण थोडं रीड करूया. डिस्कवर देअर युनिक रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटेजीज इन्क्लुडिंग दी स्पोरोफाईट स्टेज, की टू प्लांट प्रोपोगेशन. ओके, सो त्यांच्या रिप्रोडक्शनच्या स्ट्रॅटेजीज सुद्धा वेगवेगळ्या असतात. प्रत्येक प्लांटमध्ये रिप्रोडक्शन वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं. त्याच्यामध्ये 2 स्टेजेस येतात, एक स्पोरोफाईट स्टेज येतो, एक गॅमेटोफाईट स्टेज येतो. हे वर्ड्स ऐकून तुम्ही घाबरू नका अजिबात, आपण डिटेलमध्ये जाऊन पुढे शिकणार आहोत. मला माहिती आहे स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईट हे तुमच्यासाठी नवीन असेल. आम्ही नेक्स्ट आपण व्हिडिओमध्ये हे डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, आणि दुसरी एक गोष्ट, हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे आपण बाय हार्ट नाही करायचे आहेत. जे काही प्लांट किंगडम बद्दल लर्न करायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. हे फक्त समजून घेण्यासाठी यूज करा. ओके, सो कमिंग टू अवर नेक्स्ट पॉईंट, दॅट इज प्लांट्स द पिलर ऑफ आवर इकोसिस्टम. जसं आपण मगाशी बघितलं की आपल्या इकोसिस्टमचा पिलर म्हणू शकतो याला आपण, किंवा बॅकबोन म्हणू शकतो. वाय प्लांट्स मॅटर. प्लांट्सचं काय एवढं महत्त्व आहे ते आपण बघूया. प्लांट्स आर ॲब्सोल्युटली इसेन्शियल फॉर लाईफ ऑन आवर प्लॅनेट. आणि ते का आहे त्याचे पॉईंट्स आपण थोडे रिवाईज करूया. प्रायमरी प्रोड्युसर्स आहेत. आता प्रायमरी प्रोड्युसर्स म्हणजे काय, तर तुम्हाला आठवत असेल तर बघा, आपण फूड चेन शिकलो होतो 10th स्टँडर्डमध्ये.
तर त्या फूड चेनमध्ये जे सगळ्यात प्रायमरी प्रोड्युसर्स आहेत, प्रोड्युसर्स म्हणजेच कोण? तर जे उत्पन्न देतात. म्हणजेच काय? तर प्लांट्स आपल्याला नेहमी फ्रुट्स देतात, फळं देतात, भाज्या देतात. ओके. सो म्हणून त्यांना काय म्हटलंय? प्रोड्युसर्स. आणि ते कुठल्या स्टेजमध्ये येतात? तर प्रायमरी स्टेजमध्ये येतात. ओके. सो ते प्रायमरी प्रोड्युसर्स आहेत आणि हेच जर का फूड चेनमधून गायब झाले, नसले किंवा लुप्त झाले, पुढची जी पूर्ण फूड चेन असणार आहे ती डिस्टर्ब होणार आहे. जस्ट इमॅजिन की ह्या इमेजमधून हे जे प्रायमरी प्रोड्युसर्स आहेत ते गायब झाले, तर जे सेकंडरी प्रोड्युसर्स आहेत, जे प्रायमरी प्रोड्युसरवरती अवलंबून होते, त्यांचं काय होईल? मग ते संपून जातील. त्यानंतर पुढे हार्बिवोरस ॲनिमल्स येतात, जे प्लांट्सच खातात फक्त. तर ते संपून जातील आणि त्यानंतर हार्बिवोरस संपले तर कार्निवोरस संपणार, बिकॉज कार्निवोरस ॲनिमल्स डिपेंड्स ऑन हार्बिवोरस ॲनिमल्स. ओके. सो ही पूर्ण फूड चेन डिस्टर्ब होऊ शकते आणि ह्या एक अर्थवरचं पूर्ण जे लिव्हिंग बिंग्स आहेत ते सगळे स्पीसीज संपून जाऊ शकतात. सो दॅट्स वाय प्लांट्स मॅटर दी मोस्ट. त्यानंतर दे कन्वर्ट सोलर एनर्जी इंटू केमिकल एनर्जी थ्रू फोटोसिंथेसिस. आता त्यांनी इथे प्रायमरी प्रोड्युसर्स दिलंय, हे म्हणजेच काय? तर ते उत्पन्न करतात. तो उत्पन्न आपल्याला कसं मिळतं? तर ते सनकडून जी सोलर एनर्जी येते त्याचं कन्व्हर्जन करतात केमिकल एनर्जीमध्ये. म्हणजेच काय? तर ते फूड बनवतात. ते एक विशिष्ट प्रकारचं केमिकल असतं. दॅट्स वाय सोलर एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज photosynthesis. Okay. So next point is produce the oxygen we breathe. या अर्थवरती जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते सगळे ब्रीदिंग करतात. त्यांना सगळ्यांना ऑक्सिजनची गरज आहे आणि ते ऑक्सिजन कोण प्रोड्यूस करतं? ऑब्व्हियसली प्लांट्स. मेकिंग लाईफ पॉसिबल फॉर मेनी ऑर्गॅनिझम्स. आणि ह्याच्यामुळे भरपूर सारे असे ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजेच जवळपास 99.9% ऑर्गॅनिझम्स आहेत जे ऑक्सिजनवरती डिपेंडेंट आहेत. ओके. Next, provide food forms the base of nearly all food chain for herbivorous and omnivorous. आता मी मगाशीच सांगितलं, हार्बिवरस आणि ओमनिवरस ॲनिमल्स ज्या आहेत त्या सगळ्यांच्या फूड चेनमध्ये बेस जो आहे तो प्लांट्स आहेत. प्लांट्सच जर नसतील तर पुढच्या सगळी फूड चेन आपली आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाणार आहे. ऑफर शेल्टर अँड हॅबिटॅट फॉर काउंटलेस स्पीसीज सपोर्टिंग बायोडायव्हर्सिटी. आता झाडांवरती तुम्ही बघितलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स राहतात, जसं की मंकी, भरपूर सारे ॲनिमल्ससुद्धा झाडांवरती राहतात. त्यानंतर बर्ड्स तर ऑब्व्हियसली झाडांवरतीच शेल्टर घेतात. त्यामुळे वी कॅन इमॅजिन विदाउट ट्रीज वे विल दिस ॲनिमल्स अँड बर्ड्स विल गो. ओके. देन सप्लाय व्हायटल रॉ मटेरियल्स सच ॲज टिंबर, कॉटन अँड मेडिसिन्स. आता रॉ मटेरियल जे की आपल्या ह्युमन बिंग्सना लागतं, सच ॲज टिंबर, कॉटन आणि मेडिसिन्स, हे सगळं आपल्याला प्लांट्समधून मिळतं. ओके. आयुर्वेदिक जर मेडिसिन्स बघितले तर सगळे प्लांट बेस्ड मेडिसिन्स आहेत. ओके. नेक्स्ट, हेल्प रेग्युलेट अर्थ्स क्लायमेट अँड वॉटर सायकल. अर्थचं क्लायमेट, संपूर्ण अर्थचं क्लायमेट रेग्युलेट करण्यासाठी प्लांट्स महत्त्वाचे आहेत. हल्ली डिफॉरेस्टेशनमुळे खूप सारं ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे आणि हे तुम्हाला आता माहिती आहे. सो दॅट्स वाय आपल्याला जास्तीत जास्त प्लांट्सची गरज आहे अर्थचं क्लायमेट रेग्युलेट करण्यासाठी. त्याचबरोबर वॉटर सायकलमध्ये सुद्धा प्लांट्सचा खूप मोठा वाटा असतो. इम्पॅक्टिंग ग्लोबल इकोसिस्टीम. आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं? पूर्ण ग्लोबल इकोसिस्टीमवरती इम्पॅक्ट पडू शकतो. जर का प्लांट्स नसतील तर अख्खच्या अख्खं अर्थचं क्लायमेट चेंज होऊ शकतं. ओके. नाव वी विल स्टडी की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम प्लांटे. म्हणजेच हे जे प्लांटे किंगडम आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपण बघूयात. तसे बघायला गेले तर भरपूर सारे आहेत, मल्टिपल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. इथे मी 4 तुम्हाला दाखवलेले आहेत. मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर. प्लांट्स आर मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर. म्हणजेच काय? तर त्यांच्यामध्ये मल्टिपल सेल्स आहेत, सिंगल सेलवाले प्लांट्स नसतात. कॉम्प्लेक्स युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. आता युकॅरियोटिक म्हणजेच काय? तर तुम्ही जर नीट आठवलं तर 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक शिकलात. सो युकॅरियोटिक, इथे मी डायग्राम दाखवली आहे. तर असे सेल, हा सेल आहे आणि ह्या सेलच्या आतमध्ये त्याचे ऑर्गनल्स आहेत. जसं आपली बॉडी आहे आणि बॉडीच्या आतमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, हार्ट, लिव्हर, लंग्स. तसंच हा एक सेल आहे आणि सेलच्या आतमध्ये त्याचे बॉडी पार्ट्स आहेत आणि त्याला आपण म्हणतो ऑर्गनल्स. ओके. सो असा सेल्सना काय म्हणतात? युकॅरियोटिक. हे कॉम्प्लेक्स आहेत. कॉम्प्लेक्स काय आहेत? कारण त्याच्यामध्ये भरपूर सारे ऑर्गनल्स प्रेझेंट आहेत, म्हणजे खूप असं किचकट झालेलं आहे. त्यामुळे त्याला काय म्हटलंय? कॉम्प्लेक्स युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. ओके. नेक्स्ट, प्लांट्स हॅज स्पेशलाइज्ड टिश्यूज अँड ऑर्गन्स. त्यांना स्पेशल टिश्यूज आणि ऑर्गन्स असतात, जसं की
ऑर्गन्स म्हणजे काय, तुम्ही आता म्हणाल तर ह्युमन्स नसतं तसं नाही आहे. ब्रांच, ट्रीचे जे ब्रांच आहे, लीव्स आहेत, रूट आहेत, ते त्याचे ऑर्गन्स झाले. आणि हे सगळे कशापासून प्रोड्यूस झालेत? ऑब्व्हियसली सेल आहे म्हटल्यावरती टिश्यूज तयार होणार आहेत आणि टिश्यूजपासून मग ते ऑर्गन्स तयार झालेत. ओके. सेल विथ न्यूक्लियस अँड क्लोरोप्लास्ट. आता इथे त्यांनी पुन्हा सांगितलंय, सेल असा सेल आहे त्यांच्यामध्ये ज्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे अँड क्लोरोप्लास्ट सुद्धा आहे. क्लोरोप्लास्ट काय आहे, तर ह्याच्या आतमध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतो. ओके. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर क्लोरोफिल प्रेझेन्स. म्हणजेच काय, तर तुम्ही बघाल की एनी ट्री विच इज ग्रीन इन कलर हॅज क्लोरोफिल प्रेझेंट इनसाइड इट. ओके. आणि क्लोरोफिल म्हणजेच काय, तर ग्रीन कलरचं पिगमेंट असतं, एक केमिकल असतं ज्याचा कलर ग्रीन असतो. ओके. अँड विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल प्लांट्स प्रोड्युसेस फूड थ्रू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिसमध्ये ते सनलाईट कॅप्चर करतात. ओके. प्लांट्स काय करतात, सनलाईट कॅप्चर करतात आणि फोटोसिंथेसिसची प्रोसेस क्लोरोफिलच्या मदतीने होत असते. ते ऑटोट्रॉफिक आहेत. ऑटोट्रॉफिक म्हणजेच काय, सेल्फ फीडिंग, स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. ओके. नेक्स्ट इज सेल्युलोज सेल वॉल. सेल्युलोज सेल वॉल म्हणजे काय, आता इथे नीट लक्ष दिलं तर सेल वॉल, सेल जो मगाशी आपण पाहिला त्याची वॉल म्हणजेच काय, तर ह्या सेलचा जो आउटर सरफेस आहे, जसं की आपल्या घराला भिंती असतात बाहेरच्या बाजूने, तसेच ह्या सेलचा आउटर सरफेस जो आहे त्याला सेल वॉल म्हटलंय. आणि तो कशापासून बनलेला आहे, तर सेल्युलोज पासून. ओके. आणि ते सेल्युलोज कसंच असतं, सेल्युलोज जे आहे ते थोडंसं रिजिड असतं. ओके. आणि त्यामुळे त्याची जी सेल वॉल आहे ती रिजिड असते. रिजिड म्हणजेच काय, थोडंसं कडक असं. ओके. त्यानंतर इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज, सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज आणि प्रोव्हाइड्स स्ट्रक्चरल सपोर्ट अँड प्रोटेक्शन. सेल्युलोज थोडंसं रिजिड असल्यामुळे, कडक असल्यामुळे ट्रीला एक सपोर्ट मिळतो आणि प्रोटेक्शन सुद्धा मिळतं. ओके. नेक्स्ट इज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. ओके. सो हे ऐकल्यानंतर तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, वेगळं काही नाही आहे. थोडंसं लक्ष देऊन ऐकलं तर समजेल. पुढे आपण डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. ओके. इथे मी थोडासा ओव्हरव्ह्यू देते तुम्हाला. तर अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजेच काय, तर त्यांची मगाशी जसं सांगितलं, प्रत्येक प्लांटच्या स्पीसीजची लाईफ सायकल ही युनिक असते, डिफरंट असते. म्हणून त्याच्यामध्ये काय सांगितलं, जनरेशनचं अल्टरनेशन. अल्टरनेशन म्हणजे काय, पुन्हा डिफरन्सिएशन आपण म्हणू शकतो एक प्रकारे. ओके. सो अल्टरनेट्स बिटवीन डिप्लॉइड स्पोरोफाइट्स अँड हॅप्लॉइड गॅमेटोफाइट स्टेज. मगाशी मी सांगितलं तुम्हाला, स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट ह्या 2 स्टेजेस आहेत. तर त्या आपण पुढे शिकणार आहोत. तर काय होतं, ह्या प्लांट्समध्ये आहे ना, काही प्लांट्समध्ये स्पोरोफाइट स्टेज चालू असते, काही प्लांट्समध्ये गॅमेटोफाइट स्टेज होत असते, काही प्लांट्समध्ये दोन्ही स्टेजेस चालू असतात. ओके. आणि हे अल्टरनेट होत असतं. ओके. सो त्यामुळे त्याला काय म्हटलंय, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. सो कमिंग टू अ नेक्स्ट स्लाइड. आत्ता आपण आपल्या मेन पार्टवरती आलोय, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट किंगडम. ओके. आता ह्याच्या पुढचं जे काही आहे ते सगळं बायहार्ट करायचंय. बायहार्ट इन द सेन्स तुम्ही समजावून घेतलं तर मग तुम्हाला आपोआप ते लक्षात येणार आहे, कसं तुम्ही त्याला डिस्क्राईब करू शकता. ओके. सो सगळ्यात पहिलं क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर आपण शिकलेलो आहे 10th स्टँडर्डमध्ये, क्लासिफिकेशन म्हणजे त्याचे डिव्हिजन्स केले जातात, पार्ट्स केले जातात किंवा टाईप्स म्हणू शकतो आपण. तुम्ही जर विचार केलात तर ह्या आपल्या अर्थवरती खूप साऱ्या स्पीसीज आहेत प्लांट्सच्या वेगवेगळ्या. तर त्या प्लांट्सच्या स्पीसीजला स्टडी करण्यासाठी थोडं सोपं व्हायला पाहिजे, म्हणून सायंटिस्टने काय केलं, तर त्या प्लांट किंगडमचं क्लासिफिकेशन केलं. ओके. फॉर एक्झाम्पल, जर आपण लायब्ररी बघितली आणि तुम्ही लायब्ररीत गेलात, तर लायब्ररीमध्ये थाउजंड्स ऑफ बुक्स असतात. पण त्या बुक्सना जर का व्यवस्थित प्रॉपरली अरेंज केलेलं नसेल, जसं की कादंबऱ्या एक साईडला, त्यानंतर स्टोरी ज्या आहेत त्या एक साईडला, त्यानंतर फिजिक्सचे वेगळे पुस्तकं, त्यानंतर स्टडीचं बायोचं वेगळे पुस्तकं, हे जर वेगवेगळे कबर्ड्स त्याचे क्रिएट केलेले नसतील, तर जो कोणी तिथे रीडर जाणार आहे तो फार कन्फ्यूज होऊन जाईल आणि त्या सगळ्यामधून आपल्याला एखादी बुक हवी असेल पर्टिक्युलर, तर ती शोधण्यासाठी खूप प्रॉब्लेम होईल. सो दॅट्स वाय टू स्टडी इच अँड एव्हरी स्पेसीज अँड टू मेक इट सिम्पल, सायंटिस्टनी काय केलं, तर ह्या प्लांट किंगडमला क्लासिफाय करायची सुरुवात केली. आणि त्यांनी ह्या प्लांट किंगडमचे मेन 5 टाईप्समध्ये क्लासिफिकेशन केलं आहे. फर्स्ट इज थॅलोफायटा, सेकंड इज ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. टेरिडोफायटा म्हणायचे. ओके. सो पी इथे सायलेंट आहे. त्यानंतर जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म्स. ओके. हे काय झाले, 5 डिव्हिजन्स ऑफ प्लांट किंगडम. मेन काय लक्षात ठेवायचं आहे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. ओके. आता ह्याला एक एक करून आपण
शिकूयात. इथे मी पुन्हा ओव्हरव्ह्यू देते, अजून आपल्याला पुढे डिटेलमध्ये शिकायचं आहे. ओके, सो फर्स्ट थॅलोफायटा, ज्याचं एक्झाम्पल दिलं अल्गे. अल्गे म्हणजेच काय, शेवाळ. ओके, सो थॅलोफायटामध्ये जे प्लांट्स येतात ते कुठले प्लांट्स येतात, तर ॲल्गेसारखे म्हणजे शेवाळ्यासारखे जे सगळे प्लांट्स आहेत ते कशामध्ये टाकलेत, ह्या ग्रुपमध्ये, थॅलोफायटा ग्रुपमध्ये. त्यांचं डिस्क्रिप्शन कसं केलंय, दे आर सिम्पलेस्ट प्लांट्स लॅकिंग ट्रू रूट्स, स्टेम अँड लीव्स. म्हणजे हे ह्या अर्थ सिस्टीमवरचे, अर्थ इकोसिस्टीमवरचे सगळ्यात सिम्पलेस्ट प्लांट आहेत. आता त्यांना सिम्पलेस्ट का म्हटलंय, कारण त्यांच्याकडे रूट्स नाही आहेत, स्टेम नाही आहे, लीव्स नाही आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांना सिम्पल प्लांट्स म्हटलंय. ओके, सो थॅलोफायटा सिम्पलेस्ट प्लांट हे लक्षात ठेवायचं, त्यांना रूट, स्टेम, लीव्स नाही आहेत. ॲज एक्झाम्पल काय आहे, ॲल्गी. ओके, सेकंड इज ब्रायोफायटा. ब्रायोफायटाचं डिस्क्रिप्शन काय केलंय, कन्सिडर्ड ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम रिक्वायरिंग वॉटर फॉर रिप्रोडक्शन. ओके, सो इथे त्यांनी काय म्हटलंय, ह्या वर्डवरती लक्ष द्या, ॲम्फिबियन्स. आता जसं की ॲनिमल्समध्ये ॲम्फिबियन्स असतात, म्हणजे फ्रॉग, क्रोकोडाईल, जे जमिनीवरती सुद्धा राहतात आणि पाण्यामध्ये सुद्धा राहतात. तसंच ब्रायोफायटामध्ये जे प्लांट्स टाकलेले आहेत, किंवा ब्रायोफायटामध्ये जे कुठले प्लांट्स सायंटिस्टनी टाकलेले आहेत, ते सगळे कसे आहेत, प्लांट किंगडमचे ॲम्फिबियन्स आहेत. म्हणजेच ऑब्व्हियसली काय असणार आहेत, तर त्यांना लँड आणि वॉटर ह्या दोन्ही गोष्टींची गरज लागते. आणि वॉटरची गरज त्यांना का लागते, तर स्पेसिफिकली त्यांना रिप्रोडक्शनसाठी वॉटरची गरज लागते. ओके, आणि त्याचं एक्झाम्पल दिलंय मोस. सो पुन्हा एकदा रिवाईज करते, ब्रायोफायटा काय आहेत, ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. आणि त्यांना ऑब्व्हियस आहे ना, ॲम्फिबियन्स नाव ऐकलं की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की त्यांना पाण्याची गरज सुद्धा आहे आणि त्यांना लँडची सुद्धा गरज आहे. आणि पाण्याची गरज कशासाठी आहे, तर फॉर रिप्रोडक्शन पर्पज. ओके, नेक्स्ट इज टेरिडोफायटा. ह्याचं डिस्क्रिप्शन काय दिलंय, द फर्स्ट ट्रू लँड प्लांट. म्हणजेच काय, नीट जर वाचलं तर जमिनीवरचं सगळ्यात पहिलं ट्रू प्लांट आपण म्हणू शकतो. म्हणजे जे जमिनीवरती वाढते पूर्णपणे, ज्याला वॉटरची गरज नाही आहे. वॉटरची गरज नाही आहे असं नाही म्हणता येणार, बट त्याला नदी किंवा समुद्राच्या काठाची गरज नाही आहे, किंवा 24/7 त्याला पाण्याची गरज नाही आहे. ओके, थोडंसं पाणी दिलं बस झालं. सो नेक्स्ट इज कॅरेक्टराइज्ड बाय डेव्हलप्ड वॅस्क्युलर टिश्यूज. आता याच्यामध्ये टेरिडोफायटामध्ये जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये वॅस्क्युलर टिश्यूज डेव्हलप झाले होते. वॅस्क्युलर टिश्यूज म्हणजेच काय, तर झायलम आणि फ्लोएम. तुम्ही माहिती असेल, झायलम काय करतो, वॉटर ट्रान्सपोर्टेशन करतो प्लांट्समध्ये, आणि फ्लोएम काय करतो, फूड ट्रान्सपोर्टेशन करतो प्लांट्समध्ये. ओके, सो टेरिडोफायटा आर फर्स्ट ट्रू लँड प्लांट. नेक्स्ट इज जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म्स आर सीड बेअरिंग प्लांट्स फीचरिंग नेकेड सीड्स. आता ह्याचा अर्थ काय, तर जिम्नोस्पर्म जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये सीड्स आहेत. आता तुम्ही ह्या आधीचे 3 पार्ट बघितले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, तर ह्यांच्यामध्ये सीड्स नाही आहेत. ओके, सो ह्यांचं जे रिप्रोडक्शन होणार आहे ते सीड्सच्या मदतीने नाही आहे, तर थोडं वेगळ्या युनिक प्रोसेसने होत असतं. ते आपण पुढे शिकणार आहोत. ओके, सो कमिंग बॅक टू जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म प्लांट्स कसे आहेत, त्यांच्यामध्ये सीड्स आहेत, बट दॅट सीड्स आर नेकेड सीड्स. नेकेड सीड्स म्हणजे काय, तर त्याला कवर नाही आहे. म्हणजेच काय, फ्रूटच्या आतमध्ये सीड नाही आहे. एक प्लांट असे असतात की ज्यांना फ्रूट्स असतात आणि त्या फ्रूट्सच्या आतमध्ये सीड्स असतात, बट जिम्नोस्पर्म्स असे आहेत की ज्यांचे सीड्स असेच ओपन असतात. ओके, कॉमनली फाउंड इन कोन बेअरिंग व्हरायटीज. कॉमनली फाउंड इन कोन बेअरिंग व्हरायटीज. म्हणजेच काय, याचा अर्थ काय, तर हे जे जिम्नोस्पर्म प्लांट आहेत ते दिसायला कसे असतात, कॉमनली कोन शेपसारखे असतात. म्हणजेच आपलं जे आईस्क्रीमचा कोन असतो त्या शेपसारखे दिसायला असतात, आणि त्याच्यातून त्यांचे जे सीड्स असतात ते बाहेर दिसत असतात आपल्याला. ओके, सो इथे लक्षात कसं ठेवायचं आहे, सीड्स आहेत बट ते सीड्स नेकेड सीड्स आहेत, म्हणजेच त्याला कवर नाही आहे. आणि ह्याच्याच पूर्ण अपोजिट अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म काय आहे, द मोस्ट ॲडव्हान्स फ्लॉवरिंग प्लांट. आता अँजिओस्पर्म प्लांट्स असे आहेत की ज्यांना फुलं येतात. ओके, आणि त्याच्यामध्ये, आणि त्या सगळ्या प्लांट्सना अँजिओस्पर्ममध्ये टाकलंय. डिस्टिंग्विश्ड बाय सीड्स एनक्लोज्ड विदिन फ्रूट्स. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर इथे बघा काय सांगितले, सीड्स एनक्लोज्ड विदिन फ्रूट. आता ह्या प्लांट्सना फ्लॉवर येतात म्हणजेच ऑब्व्हियसली फ्रूट्स पण येत असणार, आणि फ्रूट्सच्या आतमध्ये सीड्स आहेत. सो पुन्हा एकदा आपण जरा रिवाईज करूया, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म्स. सो थॅलोफायटा सिम्पलेस्ट प्लांट, त्यांना रूट्स नाही आहेत, स्टेम नाही आहे, लीव्स नाही आहे. एक्झाम्पल काय आहे, ॲल्गे. ब्रायोफायटा ॲम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम.
आता ॲम्फिबियन्स म्हटल्यावरती ऑब्व्हियसली त्यांना पाण्याची गरज असणार आहे. सो पाण्याची गरज कशासाठी असते? रिप्रोडक्शनसाठी. आणि एक्झाम्पल आहे मॉस. टेरिडोफायटा, त्याचं एक्झाम्पल दिलं आहे फर्न, द फर्स्ट ट्रू लँड प्लांट. जमिनीवरती उगणारं सगळ्यात पहिलं झाड आहे आणि त्याच्यामध्ये वॅस्क्युलर टिश्यूज डेव्हलप झाले, जसं की झायलम अँड फ्लोएम. नेक्स्ट इज जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म प्लांट्स कसे आहेत? ज्यांच्यामध्ये सीड्स आहेत आणि ते सीड्स कसे आहेत? नेकेड सीड्स आहेत, म्हणजेच त्याला कवर नाही आहे. आणि ह्या जिम्नोस्पर्म प्लांट्सचा शेप कसा असतो? युजली कॉमनली कोन शेप असतो. ओके. आणि एन्जिओस्पर्म मोस्ट ॲडव्हान्स फ्लॉवरिंग प्लांट. फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत. आता फ्लॉवर्स आले म्हटल्यावरती फ्रूट्स ऑब्व्हियसली येणार आहेत आणि फ्रूट्सच्या आतमध्ये सीड्स आहे, म्हणून म्हटलंय सीड्स एनक्लोज्ड विदिन फ्रूट. ओके. सो आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म हे 5ही क्लासिफिकेशन्स डिटेलमध्ये शिकणार आहोत. सो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअरसुद्धा करा. आणि जर याच्या पुढचे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन येतं त्यावर प्रेस करून ऑलवाला ऑप्शन सिलेक्ट करा, ज्याच्यामुळे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत जातील. थँक्यू. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.